आपण सगळेच कधी ना कधी त्या चक्रात अडकतो. म्हणजे सोमवारची सकाळ असते, सगळा उत्साह असतो की आजपासून सगळं बदलायचं. अगदी नवीन निश्चय. हो. पहिला दिवस तर कमालीच्या उत्साहात जातो, दुसराही दिवस टिकतो. पण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सकाळी उठल्यावर असं वाटतं की शरीरातली सगळी ऊर्जाच संपलीये. हं, मग अचानक गोड खाण्याची इच्छा होते, चिडचिड होते आणि संध्याकाळपर्यंत आपण ठरवतो, हे नाही जमणार आपल्याला, पुढच्या सोमवारपासून पक्क सुरू करू. आणि तो पुढचा सोमवार कधीच येत नाही, बरोबर ना? बरोबर. तो सोमवार पुढे ढकलला जातो. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की असं का होतं? खरंच आपल्या इच्छाशक्तीमध्ये काही कमी आहे का? गंमत म्हणजे याचा इच्छाशक्तीशी किंवा ज्याला आपण मोटिवेशन म्हणतो त्याच्याशी संबंध खूप कमी आहे. हा खरा प्रश्न आहे आपल्या क्षमतेचा, म्हणजे कपॅसिटीचा. क्षमतेचा? जर ती आधीच कामाच्या ताणामुळे, कमी झोपेमुळे 10% वर आलेली असेल, तर त्यावर तुम्ही नवीन सवयींचा भार टाकला तर काय होईल? ती पूर्णपणे संपून जाईल. अगदी. ती बॅटरी डाऊन होऊन जाईल. म्हणजे आपण आधीच रिकाम्या टाकीने एक लांबचा प्रवास. हो, प्रवास सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत. आमच्याकडे काही संशोधन आणि तज्ज्ञांच्या नोट्स आहेत, ज्यांच्या आधारे आपण एका 7 दिवसांच्या आराखड्यावर चर्चा करणार आहोत. पण एक मिनिट, हा आराखडा वजन कमी करण्यासाठी किंवा तशा गोष्टींसाठी नाहीये, बरोबर? नाही, अजिबात नाही. हा आराखडा आहे ती क्षमता परत मिळवण्यासाठी. आपलं ध्येय शरीरात बदल घडवणं नाही, तर आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत म्हणजे स्टेटमध्ये बदल घडवणं आहे. अच्छा. आणि ही सगळी चर्चा 2 महत्त्वाच्या संकल्पनांवर उभी आहे. पहिली आहे विंडो ऑफ टॉलरन्स आणि दुसरी आहे क्षमता विरुद्ध इच्छाशक्ती. विंडो ऑफ टॉलरन्स हा शब्द ऐकायला थोडासा टेक्निकल वाटतोय. ही नेमकी काय संकल्पना आहे? सोप्या भाषेत सांगतो, ही एक आपली मानसिक आणि भावनिक कम्फर्ट झोन आहे. अशी एक स्थिती जिथे आपण शांत असतो, स्थिर असतो आणि विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतो. ओके. या स्थितीत आपल्याला योग्य जेवण निवडणं किंवा व्यायाम करणं या गोष्टी कठीण वाटत नाहीत. आपण ताण सहजपणे हाताळू शकतो. म्हणजे ही एक आदर्श स्थिती आहे. पण मग या खिडकीच्या बाहेर गेलो की काय होतं? दोन्ही गोष्टी होऊ शकतात. जेव्हा आपण ताण किंवा चिंतेमुळे या खिडकीच्या वरच्या बाजूला जातो, तेव्हा आपण बेचैन होतो, मनात विचारांचं काहूर माजतं. अशा वेळी मन तात्पुरता आराम शोधतं आणि तो आराम मिळवण्यासाठी आपण पटकन काहीतरी गोड खातो किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत बसतो. आणि खिडकीच्या खालच्या बाजूला? जेव्हा आपण थकव्यामुळे खिडकीच्या खाली जातो, तेव्हा आपण सुन्न होतो, ऊर्जाच नसते, मी हे करूच शकत नाही असे विचार मनात येतात. अच्छा. म्हणजे जेव्हा आपण ठरवलेली सवय मोडतो, तेव्हा आपण एकतर या खिडकीच्या वर असतो किंवा खाली. अगदी बरोबर. आपण त्या विंडोमध्ये नसतो. म्हणूनच या 7 दिवसांच्या आराखड्याचा उद्देश कोणतीही नवीन सवय लावणे हा नाहीये. त्याचा एकमेव उद्देश आहे तुम्हाला पुन्हा तुमच्या विंडो ऑफ टॉलरन्समध्ये आणणे. म्हणजे आधी स्थिरता, मग बाकी सर्व. परफेक्ट. स्टेबिलिटी फर्स्ट. ठीक आहे, म्हणजे स्थिर राहणं महत्वाचं आहे. पण अनेकदा लोक स्थिरतेऐवजी इच्छाशक्तीवर जोर देतात. नाही, मला हे करायचंच आहे असं म्हणून स्वतःला ढकलत राहतात. हाच आपला पुढचा मुद्दा आहे, नाही का? क्षमता विरुद्ध इच्छाशक्ती. हो, आणि हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात तणाव वाढतो, तेव्हा आपली क्षमता नैसर्गिकरित्याच कमी होते. बरोबर. अशावेळी ज्या सवया आपल्याला आधी सोप्या वाटत होत्या, त्या अचानक डोंगरा एवढ्या मोठ्या वाटू लागतात. मग लोक काय करतात? ते अजून जास्त जोर लावतात, इच्छाशक्ती वापरतात. जसं गाडीच्या टाकीत पेट्रोल कमी असताना गाडी अजून जोरात पळवण्याचा प्रयत्न करावा. अगदी उत्तम उदाहरण. आणि गंमत म्हणजे आपण टाकी रिकामी आहे हे मान्यच करत नाही, आपण गाडी ढकलत राहतो. पण कितीही इच्छाशक्ती असली तरी कमी क्षमतेवर नवीन सवयी टिकू शकत नाहीत. इच्छाशक्ती ही एक मर्यादित ऊर्जा आहे, पण क्षमता ही तुमची मूळ बॅटरी आहे. त्यामुळे आधी बॅटरी रिचार्ज करणं गरजेचं आहे. मग ही बॅटरी रिचार्ज कशी करायची? ही क्षमता वाढवण्यासाठी आणि आपल्या विंडोमध्ये परत येण्यासाठी कोणती साधने आहेत? सुरुवात कुठून करायची? सुरुवात करण्यासाठी आपल्याला संपूर्ण आयुष्य बदलायची गरज नाही. आपली क्षमता परत मिळवण्यासाठी 3 अत्यंत सोप्या आणि प्रभावी गोष्टी आहेत. यांना आपण स्थिरतेचे 3 आधारस्तंभ म्हणू शकतो. ओके, ते 3 आधारस्तंभ कोणते? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आहे झोपेचे संकेत.
आता इथे मी परिपूर्ण 8 तासांच्या झोपेबद्दल बोलत नाहीये, कारण ते लगेच शक्य नसतं. अच्छा. मुद्दा फक्त एवढाच आहे की आपल्या शरीराला आता दिवस संपला आहे याचे स्पष्ट संकेत देणे. यासाठी रोज रात्री झोपण्याची एक ठराविक वेळ ठरवा आणि झोपण्याच्या 30 मिनिटांआधी दिवे मंद करा, मोबाईल, टीव्ही बंद करा. म्हणजे आपण झोपेसाठी एक वातावरण तयार करतोय. पण अनेकांना रात्री लवकर झोपच येत नाही, विचारांमुळे मेंदू शांत होत नाही. त्याचं काय? त्याचं उत्तर आपल्या दुसऱ्या आधारस्तंभामध्ये आहे, तो म्हणजे रक्तातील साखरेची स्थिरता. रक्तातील साखर, त्याचा झोपेशी काय संबंध? आहे. अनेकदा रात्री मेंदू शांत न होण्याचं कारण रक्तातील साखरेची पातळी खाली जाणं हे असू शकतं. लोक दिवसभर कमी खातात, जेवणं टाळतात. हो. याचा परिणाम म्हणून रात्री रक्तातील साखर कमी होते आणि शरीर लढाई किंवा पळा मोडमध्ये जातो. मग रात्री गोड खाण्याची तीव्र इच्छा होते किंवा झोप लागत नाही. अच्छा, म्हणजे रात्री उशिरा आईस्क्रीम खाण्याची इच्छा होणं हा माझा दोष नाही, तर माझ्या शरीराची गरज आहे. तसंच काहीसं. आणि हे टाळायचा उपाय खूप सोपा आहे. दिवसाची सुरुवात प्रथिनेयुक्त म्हणजे प्रोटीन असलेल्या पदार्थांनी आणि भरपूर पाण्याने करा. ओके. सकाळच्या नाश्त्यात प्रोटीन घेतल्याने दिवसभर रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि रात्रीची ती तीव्र इच्छा कमी होते. ठीक आहे. झोपेचे संकेत आणि रक्तातील साखर. आता तिसरा आधारस्तंभ कोणता? तिसरा आहे अतिउत्तेजना कमी करणे म्हणजे लोअर ओव्हर स्टिम्युलेशन. म्हणजे? आपली मज्जासंस्था म्हणजे एक वायरिंग सिस्टीम आहे. जर ती आधीच कामाच्या तणामुळे गरम झाली असेल तर त्यावर सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्या, वादविवाद किंवा रात्री उशिरा अस्वस्थ करणाऱ्या वेबसिरीज पाहण्याचा भडीमार करणं म्हणजे त्या वायरिंगवर पाणी टाकण्यासारखं आहे. अगदी शॉर्ट सर्किट होणारच. त्यामुळे विशेषतः संध्याकाळच्या वेळी आपल्या मेंदूला उत्तेजित करणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवा. त्याला शांत होण्याची संधी द्या. झोपेचे संकेत, रक्तातील साखर आणि अतिउत्तेजना कमी करणे, हे 3 मुद्दे खरंच मूलभूत आहेत. आणि याच 3 तत्वांवर तो 7 दिवसांचा आराखडा आधारित आहे का? हो, हा आराखडा याच 3 पायांवर उभा आहे आणि तो खूप सोपा आहे. सर्वात आधी काही गोष्टी आहेत ज्या 7 दिवस करायच्या आहेत. कोणत्या? 1. रोज किमान 10 ते 20 मिनिटे घराबाहेर चालणे, शांतपणे. 2. दिवसाची सुरुवात प्रोटीन आणि पाण्याने करणे. आणि 3. रात्री झोपण्याच्या 30 मिनिटांआधी सर्व स्क्रीन बंद करणे. या 3 गोष्टी पाया आहेत. ठीक आहे. ह्या झाल्या रोजेच्या मूलभूत गोष्टी. मग दिवसांनुसार काय बदल करायचे आहेत? आता दिवसांनुसार पाहूया. दिवस 1 आणि 2 आहेत स्टॉप द ब्लीड. स्टॉप द ब्लीड म्हणजे रक्तस्राव थांबवणे. या 2 दिवसांत वर सांगितलेल्या 3 मूलभूत गोष्टींव्यतिरिक्त काहीही नवीन करायचं नाही. नवीन व्यायाम नाही, नवीन डाएट नाही. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की आरोग्यदायी जीवनशैली सुरू करण्याचा पहिला टप्पा म्हणजे काहीही नवीन सुरू न करणे. हे तर खूपच अनपेक्षित आहे. अगदी बरोबर. कारण जेव्हा आपण आधीच खिडकीच्या बाहेर असतो तेव्हा आपलं पहिलं काम असतं अजून खाली न घसरणे. या 2 दिवसात आपण फक्त स्थिरता निर्माण करतो, पाया भक्कम करतो. हे पटलं. हे खूपच व्यवहार्य वाटतंय. मग पाया भक्कम झाल्यावर दिवस 3 आणि 4 मध्ये काय करायचं? मग येतात दिवस 3 आणि 4. या टप्प्याला म्हणायचं ॲड प्रिडिक्टेबिलिटी म्हणजे दिनक्रमात एक निश्चितता आणणे. यात आपल्याला फक्त दिवसाची पहिली 10 मिनिटे कशी घालवायची हे ठरवायचं आहे. उदाहरणार्थ उठल्यावर 1 ग्लास पाणी पिणे, त्यानंतर फक्त 2 मिनिटे डोळे मिटून शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि मग दिवसाची एक छोटीशी यादी बनवणे. अच्छा, म्हणजे दिवसाची सुरुवात घाईगडबडीने होण्याऐवजी शांत आणि नियंत्रणात होते. मला ही कल्पना आवडली. मग पुढचे 2 दिवस? दिवस 5 आणि 6 हे सर्वात महत्वाचे आहेत. याला म्हणतात आयडेंटिटी विन. आयडेंटिटी विन. हो, यात आपल्याला आपल्या नवीन ओळखीला बळ देणारी फक्त एक छोटी गोष्ट जोडायची आहे. फक्त एकच. अशी कृती जी केल्यावर तुम्हाला वाटेल की मी एक आरोग्यदायी आणि स्वतःची काळजी घेणारी व्यक्ती आहे. म्हणजे जसं की 15 मिनिटांचा व्यायाम. हो, किंवा पुढच्या 2 वेळच्या जेवणाची तयारी करणे किंवा 5 मिनिटे रोजनिशी लिहिणे. ही कृती तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मानसिकतेवर जास्त परिणाम करते. म्हणजे मी एक अशी व्यक्ती आहे जी व्यायाम करते या भावनेला बळ देण्याबद्दल आहे. हा सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. आणि शेवटचा 7वा दिवस. दिवस 7 आहे लॉक इट इन. या दिवशी आपण मिळवलेली स्थिरता पक्की करायची आहे. अनेकदा लोक आठवडाभर चांगले वागतात आणि मग वीकेंडला रिवॉर्ड म्हणून खूप जास्त खातात. हो, असं होतं. तसं न करता
7व्या दिवशी पुन्हा मूलभूत गोष्टींची पुनरावृत्ती करायची. शांत राहायचं आणि या आठवड्यात आपण जे काही मिळवलं आहे त्या स्थिरतेचा अनुभव घ्यायचा. स्थिर करा, तयार करा, विस्तार करा हे तत्वज्ञान वापरायचं. स्थिर करा, तयार करा, विस्तार करा. हो. पहिला टप्पा आहे स्थिर करा, जो आपण या 7 दिवसांच्या आराखड्यात करतो. दुसरा टप्पा आहे तयार करा. एकदा स्थिरता आली की मग आपण हळूहळू नवीन गोष्टी जोडू शकतो. जसं की आठवड्यातून 3 वेळा व्यायाम करणे. आणि लोकही मधली तयार करा पायरीच वगळतात, नाही का? नेमका तोच मुद्दा आहे. आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे विस्तार करा. जेव्हा तुमची क्षमता पूर्णपणे तयार असेल तेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासारखी मोठी ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. लोक थेट तिसऱ्या टप्प्यावर जातात. आणि म्हणूनच ते अयशस्वी होतात. आणि चूक झाल्यास काय? रात्री उशिरा पिझ्झा खाल्ला गेलाच तर चूक होणं हे या प्रक्रियेचाच एक भाग आहे. ते होणारच. चूक झाल्यावर स्वतःला शिक्षा देण्याऐवजी एक सोपी 4 कलमी प्रक्रिया वापरायची. ओके. 1. ट्रिगर ओळखा. कोणत्या कारणामुळे चूक झाली ते एका वाक्यात लिहा. जसं की मला कामाचा खूप ताण आला होता. 2. गरज ओळखा. त्या चुकीच्या कृतीतून तुम्हाला काय हवं होतं? आराम, विरंगुळा. बरोबर. 3. एक स्टॅबिलायझर वापरा. हे सर्वात महत्वाचं आहे. लगेचच एखादी स्थिरता देणारी कृती करा. जसं की 5 मिनिटे चालून येणे किंवा एक ग्लास पाणी पिणे. अच्छा. आणि 4. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. कोणताही अपराधी भाव न ठेवता जसं काही झालंच नाही अशा प्रकारे पुढे जा. वाह! ही प्रक्रिया केवळ चुका सुधारण्याबद्दल नाही तर स्वतःशी अधिक सहानुभूती वागण्याबद्दल आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आरोग्यदायी सवयी टिकवणे हे इच्छाशक्तीपेक्षा आपल्या क्षमतेच्या व्यवस्थापनावर जास्त अवलंबून आहे. अगदी बरोबर. सुरुवात नेहमी छोट्या आणि स्थिरता देणाऱ्या विजयांनीच केली पाहिजे. तर जाता जाता श्रोत्यांसाठी काही सांगाल? हो. एक विचार. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची सध्याची आरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी तुम्हाला एक पूर्णपणे नवीन व्यक्ती बनावे लागेल, तर ती योजना तुमच्यासाठी नाही. त्याऐवजी आजच्या चर्चेतला असा कोणता एक स्टॅबिलायझर आहे जो तुम्ही निवडू शकता. संपूर्ण आराखडा नाही, तर फक्त एक छोटी कृती जी तुम्हाला आज, आत्ता तुमच्या विंडो ऑफ टॉलरन्समध्ये परत आणण्यास मदत करेल. तो फिरायला जाण्याचा छोटा क्षण असेल, एक ग्लास पाणी असेल किंवा फक्त 2 मिनिटांच्या श्वासाचा व्यायाम. विचार करा.